आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। पारू, नजर खाली कर, नजर खाली कर, नाहीतर तुझं हे मंगळसूत्राचं जे सिक्रेट आहे ना, ते ओरडून ओरडून आत्ताच्या आत्ता सगळ्यांसमोर आणेन मी। पारू, मला जर तुझं इतकं मोठं सिक्रेट माहितीये तर या घरात तू माझ्या समोर कसं वागायचं हे मी तुला वेगळं सांगण्याची गरज नाहीये ना। नाही, कारण तू तर मला चांगलीच ओळखून आहेस। माझं डोकं फिरलं तर मी काय काय करू शकते हे आहे ना लक्षात। तुझ्या लाडक्या हरीशची डेथ, विसरलीस? हे आहे लक्षात। व्हेरी गुड, नाहीच विसरली पाहिजेस। यार पारू, मला ना खूप वाईट वाटतं। तुम्हाला सगळ्यांना माझा फक्त वाईटपणा दिसतो, मी कशी वाईट वागते एवढंच लक्षात राहतं। पण या घराने माझ्याकडून माझं सगळं काही हिसकावून घेतलं। माझा बिझनेस, माझी प्रॉपर्टी, माझं प्रेस्टीज, माझी आयडेंटिटी आणि माझी लाडकी बहीण सुद्धा। एवढं सगळं गमावल्यानंतर मी रिव्हेंज नाही घ्यायचा का? घ्यायचा ना। त्याच सगळ्याचा बदला घेण्यासाठी आता यावेळेस मी या घरात एंटर केलंय। पारू, तू ना आता फक्त बघत राहा, एक एक करून मी हे घर कसं संपूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकते ते। झालं तुमचं बोलून? दिशा मॅडम, याआधी तुम्ही असे प्रयत्न करून झालात, पण प्रत्येक वेळी तुमच्या वाट्याला अपमानाशिवाय दुसरं काय बी आलेलं नाही। तुमचं जे होतं नव्हतं ते समद गमावलं तुम्ही तुमच्या या हट्टापायी। आणि हे घर समर्थ आहे तुम्हाला झेलायला, घाबरत नाही तुम्हाला कुणीच। तुम्ही कशा आहात हे देवी यांना माहीत असून सुद्धा त्यांनी तुम्हाला या घरात ठेवून घेतलंय। वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटतंय, परितोष सरांसारख्या चांगल्या माणसाच्या आयुष्यासोबत खेळताय तुम्ही। हळू बोला तू, हळू बोल। आणि कोण परितोष? हा, काय त्याची लायकी? माझं गोल अचीव करण्यासाठी मी अशा 100 परितोषला यूज करू शकते, माहिती आहे ना तुला। माझं जे ध्येय आहे ना ते साध्य करण्यासाठी मी कुठल्याही थराला जाऊ शकते आणि कुणाचाही जीव घेऊ शकते। पारू, तू ना आता फक्त शांतपणे बघत राहा, मी इथून पुढे काय काय करते ते। नजर खाली। आदित्य सर, तुमच्यासाठी कापी आणली आहे, थंड व्हायच्या आत पिऊन घ्या।
आदित्य सर, कापी पिऊन घ्या ना. पारू, काय करतेस? मला प्लीज कॉन्सन्ट्रेट करू दे. एवढेच प्रेम करतेस माझ्यावर? म्हणजे मी जा म्हटलं तर लगेच निघालीस? वाटलं की जरा हट्टाने थांबशील वगैरे. मला काय माहिती तुम्ही चेष्टा करताय म्हणून. चेष्टाच करत होतो माझी आई, माझी माऊली. मला एक सांग, तुझ्यापेक्षा हे सगळं काही महत्वाचं आहे का? आणि बाय द वे, मगाशी जो तू बांगड्यांचा आवाज केलास ना, असं वाटत होतं ऐकतच राहावं. मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे. हेच ना की तुझं माझ्यावर खूप मनापासून प्रेम आहे. ते नाही. नाहीये तुझं माझ्यावर प्रेम नाहीये? नाही, यार, पारू. तसं नाही. जाऊ दे. तुम्ही सॉरी. बोल. आदित्य सर, दिशा मॅडम बद्दल बोलायचं होतं. काय झालं? मी एक काम करतो, मी आत्ता जाऊन आईला सांगतो आणि तिला या घरातून बाहेर हाकलायला लावतो. नाही, शांत व्हा, शांत व्हा, तुम्ही शांत व्हा. हे बघा, देवी यांना चांगलंच माहित आहे दिशा मॅडम कशा आहेत ते. अरे मग ती ऐका ना, हे बघा, शेवटी त्यांनी त्यांचं खरं रूप दाखवलंच मला. धमकी दिली त्यांनी मला. तेच कुठं आत्ताच. पण म्हणूनच मला असं वाटतं की आज आपण घरातलं वातावरण खराब नको करायला. पण आदित्य सर, तुम्ही बघा ना, आजच पालखी येऊन गेली घरात. समजा वातावरण कसं प्रसन्न होतं. समद्यांनी सुखा समाधानाने त्या उत्सवात भाग घेतला. त्यामुळे मला असं वाटतं की किमान आजचा दिवस तरी समद्यांना शांतपणे झोपू देत. उद्याचं उद्या बघूया ना, प्लीज प्लीज प्लीज. असं नाही वाटत तू कधी कधी जास्त समजूतदार वागतेस? ठीक आहे, येऊ? नको. म्हणजे जा, पण ऍटलीस्ट जायच्या आधी एक गुड नाईट. श्रीकांत सर, काय झालं? श्रीकांत सरांची औषधं द्यायची राहिली, हात अडवलं. गुड नाईट. कापी पिऊन घ्या. अरे, तुझ्या अशा वागण्यामुळे मला कधीतरी औषधं घ्यावी लागतील.